क्लोज घ्या. मंडळी नमस्कार, महासंवाद मराठीमध्ये स्वागत आहे. काल आपण पुशेगावच्या हिंद केसरी मैदानात होतो आणि हिंद केसरीचे मानकरी ठरलेले आहेत ते म्हणजे सचिन आणि लक्ष्या. त्यावेळेस आपण काल सचिनच्या टीमचे देखील काल दुपारी मुलाखत घेतलेली. आता आपण सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील नाथपुते येथे आहे आणि सचिनच्या दावणीला आहे आपल्यासोबत. या सचिनचे मालक आहेत, त्यांच्यासोबत आपण संवाद साधतोय. रात्री आपला एक व्हिडिओ बघितला, ते म्हणजे नाथपुत्यात आपल्या सचिनची ट्रॉफी, गुलाल, मिरवणूक बघितली. काय भावना होती रात्री ज्यावेळेस तुमच्या सगळ्या नाथपुतेकरांनी त्याचा आनंद घेतला, गुलालाचा देखील? नमस्कार. ज्यावेळेस आम्ही पुशेगाव मैदानातून सचिन आपल्या ज्या हिंद केसरीचा मानकरी ठरला, परमपूज्य सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादाने सचिन आपला तिथं ओरिजिनल हिंद केसरी, सचिन आणि लक्ष्या दोन्हीही ओरिजिनल हिंद केसरीची मानकरी ठरले. त्या ठिकाणाहून आम्ही ते पुशेगावून निघतानाच आम्हाला नाथपुते गावातून इतक्या प्रमाणात फोन यायला लागले की भाई म्हणले आपला सचिन म्हणजे आपला सचिन ह्या शब्दात खूप सारं काही होतं की आपला सचिन हिंद केसरी झाला. आम्ही या ठिकाणी नाथपुते आज फटाकडे वाजवतोय, कोणी काय करतंय, ते दिवाळी चालू होती थोडक्यात हे नाथपुते गावात. आणि इतक्या आनंदाचा क्षण होता की आम्ही ज्यावेळेस नाथपुतेत आलो त्यावेळेस नाथपुते ठिकाणी चौकातच अजून नाथपुतेत पोहोचतोय तोपर्यंत आमच्यासाठी तिथं डीजी लावलेला, तिथं म्हणजे लोकांची गर्दी बघून ते सचिनच्या फोटो, हार याच्यासाठी त्याचं कौतुक चालू होतं. मग त्या ठिकाणाहून आम्ही पुढे निघालो तर प्रत्येक ठिकाणी तरी माय माऊलींनी त्याची आरती केली, त्याच्या म्हणजे करून पाणी पूजन करून, म्हणजे त्यात जे समाधान वाटलं ते आतापर्यंतच्या इतिहासात मला कुठेही इतका मोठा आनंद झाला नाही, एवढा आनंद त्या सचिनमुळे काल मिळाला. मी पण अनेक ठिकाणी मैदानात जातो, तुमचं एक नाव पुकारलं जातं. म्हणजे तुमच्यापेक्षा हॉटेल सागर नाथपुते हे एक ब्रँड आहे, तो पण ब्रँड खालून तुम्ही म्हणजे अनुभवला किंवा नाव ऐकलं जातं. हे काय स्टोरी आहे? म्हणजे महत्वाचं म्हणजे तुमच्यापेक्षा ते नाव सगळी अख्ख्या महाराष्ट्रात गाजलं. माझा मुख्य व्यवसाय हॉटेल व्यवसाय आहे आणि मी हॉटेल चालवणार एक मालक आहे. आणि मला हॉटेलमध्ये बसल्या बसल्याच हा छंद लागला. एक रील बघत, व्हिडिओ बघत, मग तिथून पुढं बैलांच्या आवडी वाढत गेल्या. एक 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 बैलांचं चाहतं होत गेलो. म्हणजे सगळेच नंदी आपले, ह्यात नंदी कुठलाच म्हणजे आपला तुपला नाही, सगळेच नंदी आपले. ह्या आशेनं मग तिथून पुढे प्रवास करत गेलो. परंतु सागर हॉटेल हा नाथपुतेच्या ठिकाणी नामांकितच ब्रँड आहे, आमच्या भागातला ब्रँड आहे हॉटेल सागर. आणि तसंच आज मला एक माझा सचिन मध्ये लेकरूच आहे, तर त्यांनी बी आज जगभरात हॉटेल सागर शाहिदभाई मुलानी कोण आहेत ते दाखवून दिलं. आणि खरंच त्याचं म्हणावं इतकं सचिनचं कौतुक करायला इतकं कमी आहे. त्याची खरंच आपल्यावर सेवागिरी महाराजांची पुण्य म्हणा, सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद म्हणा की आपल्याला एवढ्या मोठ्या हिंद केसरीच्या मैदानाला मानकरी ठरलो आपण, ह्यात सगळा आनंद आहे. सचिन नाव काय ठेवलं किंवा हा बैल कुठून आणलाय किंवा याची स्टोरी काय वगैरे, कधी आणलाय? सचिन हा मी जालन्यातून घेतलेला आहे. नकुल आठवळे म्हणून त्या सचिनच्या मालकाचं नाव आहे. तर त्यांनी काय केलेलं होतं, त्यांच्या मुलाचं नाव सचिन ठेवलेलं होतं. मग मी ज्या दिवशी खरेदी केला त्या दिवशी त्यांची बी इच्छा होती की तुम्हाला नाव चेंज करायचं असेल तरी करा. परंतु मी एकच सांगितलं की तुमच्या मुलाचं नाव काय, आणि म्हणजे तुम्ही एवढी मोठी अमानत आम्हाला आज विकत दिलेले, तर ती तुम्ही एवढं मोठं धाडस म्हणजे मन मोठं केलंय, तर आम्ही बी मोठ्या मनानं तेच नाव चालवू. आणि त्या शब्दावर आम्ही त्याचं नाव आहे हे सचिन ठेवले. आज 100% त्यांचा फोन आलता, त्यांना आश्रय होत नव्हते, त्यांना आनंद खूप झाला. त्यांनी तिथं फटाक्याची जल्लोषबाजी केलेली, त्याचे व्हिडिओ पाठवलेत अख्ख्या जालन्यात. आता माझे 40 गावचा सचिनचा काय संबंध आहे, पण 40 गावच्या हायवे वरती सचिनचं नाव घेऊन तिथं फटाकड्यांच्या माळा, शॉटचे म्हणजे फटाक्याचे खूप प्रमाणात आतिषबाजी झाली. आता याच्या पलीकडे काय आपल्याला पाहिजे?
काल ज्यावेळेस मी पुशेगावच्या मैदानात होतो, सेमी झालता आणि तुम्हाला चांगबलेचे चॅनलचे मालक आहेत त्यांनी फोन केलता, मी पण तिथंच होतो. पण आपल्या बैलापाशी एक 50-60 पोरं होती आणि XYZ म्हणजे बैल होता. तिथं माझं पब्लिक म्हणजे 200-1000च्या प्रमाणात होतं. मात्र ज्यावेळेस हिंद केसरी झाला त्यावेळेस आनंद वेगळाच होता. तुम्ही कधी आला काल, कसं काय तिकडं? कारण दुपारपर्यंत तर तुम्ही नव्हता. मी इथं एक 10व्या सेमीपर्यंत मी नातेपुतेतच होतो. मला 10व्या सेमी नंतर मी निघालो. ज्या दिवस सचिन सेमी चांगल्या फरकाने काढला त्यावेळेस मी इथून निघालो होतो. आणि एक सचिनची का आतुरता वाटली की सचिनला जाऊन मिठी मारावीशी वाटली. माझ्या घरी आज फंक्शन असताना सुद्धा, त्याचं नियोजन चाललेलं असताना सुद्धा मी काल त्या ठिकाणी पोहोचून एक सचिनची भेट घेतली तिथे जाऊन. खरं तर तुम्ही मामा म्हटलं तर पारंपरिक ह्या क्षेत्रात नाही, म्हणजे नव्याने आलाय. मला एकच सांगायचंय, कारण ज्यावेळेस नव्याने येतो त्यावेळेस पाहुणे रावळे आणि फॅमिलीचा पण स्टार्टला विरोध असतो. काय हा नाद, कशाला वेळ देताय, काम सोडून इकडे जाताय तिकडे जाताय. काल ज्यावेळेस गुलाला आला त्यावेळेस हे झालं, त्यावेळेस तुमच्या फॅमिलीतले म्हणजे घरच्यांच्या काय भावना होत्या किंवा पाहुणे रावळे नातेवाईक अगदी तुमच्या जवळचे? म्हणजे आता मी सांगतो, ज्या वेळेस मी पहिला बैल घेतला होता 16 डिसेंबर 2024ला, त्यावेळेस मला बैल माझ्या घरच्यांचा इतका विरोध होता की तुझा व्यवसाय चालू आहे ते बघायचं कोणी, पाहायचं कोणी, आणि असं कोणी, म्हणजे बैलांना थोडासा आमच्या ह्या क्षेत्रात, म्हणजे माझ्या वडिलांना तसा देशी गायांचा पहिल्यापासून आवड. आमच्या दावणीला आता पण देशी 4 गाय आहेत. म्हणजे वडिलांना पहिल्यापासून देशींची आवडच आहे. परंतु बैल रेशीतली बैल घेणं, तिथं पळवणं हा कसलाही छंद आमच्या फॅमिलीला नव्हता. परंतु त्या एक छंद लागला. त्यावेळेस बैल घेतला 16 डिसेंबर 2024ला पहिला. तर मी माझ्या एका मित्राच्या घरी 2 महिने तो सांभाळत होता की काय नाही भाई, तुमच्या घरी विरोध आहे तर काय नाही, मी त्या बैलाला, आणि त्याने इतक्या चांगल्या पद्धतीनं त्याचं संगोपन केलं. सगळ्या गोष्टी झाल्या. परत नंतर ज्यावेळेस पेनूरला मैदानाला गेलो आणि त्या ठिकाणी गुलाल केल्यानंतर बैल हा तिथून आणल्यानंतर मी घरी पुजायला आणला होता. त्यावेळेस घरच्यांनी विचारलं, अरे बैल तर त्यांचा तुझ्या मित्राचा आहे म्हणले, आणि कस काय पुजायला? नाही, घरच्यांनी ओळखून समजून घेतलं, पूजन केलं, ते घरी. त्या दिवशी माझी खरी घरात पहिली एंट्री कळाली की हा नंदी आपला आहे म्हणून. आता तुम्हाला अनेक ट्रॉफ्या मिळाल्या असतील, काय भावना आहेत? कालची जी ट्रॉफी मिळाली किंवा एक बक्षीस असतं ज्याच्यावर सेवागिरी महाराजांचा उभा पोट आहे, म्हणजे अगदी साक्षात एक दत्ताचा अवतारच असतो, काय ती ट्रॉफी ज्यावेळेस आपल्या हातात येते ती काय भावना? मी सुरुवातीला आमचे धनुभाऊ म्हणून नाहीत, धनु पिसाळ म्हणून आहेत युट्यूबवर, त्यांनी पहिली बाईट घ्यायला आलते माझ्याकडे. माझ्या आयुष्यातली पहिली बाईट होती त्यांनी. त्यावेळेस माझ्याकडे 2च बैल होते आणि ते साधं असं शेड नव्हतं, काय नव्हतं, असं सहज म्हणजे एक साध्या पद्धतीने चाललेलं होतं. तर त्यावेळेस त्यांनी मला बोलले होते की माझ्याकडे एक तेजा नाच्या म्हणून नावाचे बैल होते. तर नाच्याकडे बघून मला असे ते म्हणायचे, मला ते एक वेळा नाही त्या बाईट आवर्जून ऐका गेल्या वर्षीची, की धनुबा मला 4 वेळा म्हणले की भाई ही दावण तुमची हिंद केसरी, आणि ती पुशेगावची हिंद केसरीची दावण आहे म्हणून. का देव जाणे त्यांना काय साक्षात घडलं काय कळालं नाही, परंतु त्यांच्या शब्दात तेवढा दम होता, त्यांच्या शब्दात तेवढं हे होतं. मग त्या दिवशीपासून एकच इच्छा होती की आपण पुशेगावची हिंद केसरी कधी बोलू. आणि खरंच काल असं एक स्वप्नात असल्यासारखं, अजून पण वाटत नाही की आपण झोपेतून उठलोय आणि आज आपण हिंद केसरी झालोय. आणि तुम्हाला सांगू इच्छितो एवढं की आपला वडकी जो हिंद केसरीचं मैदान होतं त्या ठिकाणी बी सचिन आणि लक्ष्या ह्या दोन्ही वासरांनी ज्या वेळेस आमचे गुरुवारी म्हणा आनंद बल्लाळ सर आहेत, त्यांनी ज्या दिवशी त्या सांगितलं वडकीच्या मैदानाला नियोजन केलं, तर त्यावेळेस म्हणजे बाई आपल्याला आदत वस्त्र पळवायचे. अहो साहेब म्हणलं आज आपण ओपनचं हिंद केसरी मैदान आहे, आदतची बलाढ्य सगळे बैल आहेत, महारथी आहेत, आणि त्या ठिकाणी आपण 2 आदत वासर नेणं म्हणजे थोडस मनाला थोडस हे वाटलं. पण नाही, मी त्या माणसाचा शब्द आयुष्यात कधी मोडूच शकत नाही. आणि त्या माणसाचा आदेश म्हणजे माझ्यासाठी लास्ट निर्णय असेल.
मग नाही म्हणलं चला काय नाही तुमची इच्छा आहे तर यायचं. पण त्या दिवशी मला ज्यावेळेस बैल सकाळी भरायला लागलो त्यावेळेस मला फक्त साहेबांनी एकच शब्द सांगितला की बाय फुल कॉन्फिडन्सनं जावा, ताकदीनं जावा, आपल्याला 1 नंबर करायचंय. थोडस 1 नंबर करायचंय म्हणल्यावर थोडस मनात बी वाटलं घ्यायला आपण आदत वासरे घेऊन चाललोय आणि 1 नंबर करायचं म्हणजे थोडं तरी त्यांच्या शब्दावर त्यांच्या त्या ह्याच्यावर आम्हाला 100% विश्वास होता. आम्ही गेलो पाठवलं. ज्यावेळेस गट काढला चांगल्या पद्धतीने गट काढला आणि गट काढल्यानंतर परत फोन केला, साहेब गट तर काढला आपण आता फायनल सेमीचं काय. तर सेमी 1 नंबर सेमी लागला वडकीला. त्यात सगळे आपलेच मथुर चिमण्या असो, बकासूर असो, नंतर आमच्या पाहुण्यांच्या 2 गाड्या होत्या. त्यात परत आमचे मित्र सचिन चव्हाणांची एक मोठ्या मैदानाचा मोठ्या बादशाह म्हणते ते 81 रायफल असो, विराट होता. म्हणजे असे सगळे आपलेच म्हणजे जे आपली म्हणजे मैत्रीपूर्ण लढत होती ती. मग त्या 1 नंबर सेमीत आपली गाडी म्हणजे चिठ्ठी निघाली होती. परंतु त्या ठिकाणी आपल्या सचिनने आणि लक्ष्याने आपल्यावर इतका प्रभाव पाडला की ते त्या ठिकाणी एक 1.5 टांग्याने आपली गाडी सेमीला. एक महत्वाचा आणि महत्वाचा प्रश्न म्हणजे महाराष्ट्राला जी बघते पब्लिक त्यांना जाणून घ्यायचंय, वडकीला पण तीच जोडी होती, काल पण तीच जोडी होती. काय म्हणजे त्या टीमचं कसं तुम्ही आभार मानता, त्या टीम सोबत काय बॉन्डिंग? ह्याच्या मागे सगळ्यात श्रेय ते जाते ते आमचे आनंद बल्लाळ सर आहेत. त्यांच्या शब्दावरती इथून म्हणजे आतापर्यंत पळालीच आणि यापुढे ही तीच गाडी पळणार हे तर 100%च आहे. आणि जोपर्यंत म्हणजे आहे आम्ही एखादा दुसरं मैदान इकडे तिकडे करू शकतो, पण जेवढे महत्वाचे मैदान आहेत ती हीच जोड तुम्हाला नेहमी बऱ्यापैकी एका जोट्यात दिसेल. आता आपल्या सोबत या बैलाचे जे आहेत ते सगळं नियोजन करते आहेत. तुम्ही काय सांगचाल, तुमचा अनुभव काय? अनेक वेळा तुमच्या मामांना ट्रोल केलं किंवा अनेक राजकारण मामांना हे यश आहे ना, यश फक्त त्यांच्या स्वभावामुळे आहे. त्यांना कुणी जरी आम्ही चिडतो काय केलं मामा आपल्याला ते असा म्हणला होता, ते मामाचं तसं नसते. मामा एकदम सरळ मार्गी माणूस आहेत आमचं आणि त्यांच्या स्वभावामुळे आज आम्हाला आमच्या दावणीला हिंद केसरी ओरिजिनल हिंद केसरीचा मान मिळाला. त्यांना ट्रोल किती जरी केलं आणि काय जरी केलं ते त्यांच्याकडे कोणाकडे लक्ष देत नाहीत. आणि त्यांचा स्वभाव पहिल्यापासून माणसं जोडण्याचा आहे, माणसं तोडण्याचा नाही. पहिलं मामाने राजकारणात 2-3 वर्ष केलं, राजकारणी क्षेत्र असं लक्षात आलं त्यांच्या की आपल्यापासून माणसं काय जरी केलं तर राजकारणात माणसं तुटतात. ते क्षेत्र सोडलं, हॉटेल क्षेत्राचा त्यांना बऱ्यापैकी नाव कमावलं. आज हॉटेलवर तुम्ही कधी पण या, हॉटेलवर कमीत कमी रात्रीचं त्यांच्या जे मित्र कंपनी आहे कमीत कमी 150 ते 200 बसायला असतात पोर. म्हणजे एवढा त्यांना लोक जोडलेले आहेत. आणि मी एक डाळिंब व्यापारी आहे. मी टोटल जिथं ज्या ज्या गावात जातो त्या गावात तुमच्या माध्यमातून जे लाईव्ह बघत बसतो ना, आमचा बैल काल मला तिथून निघाल्यापासून इथे असतो 176 मिस कॉल नुसतं प्रवासात बोललेलो कॉल वेगळे, मग तुम्ही कॉल 176. आणि तुमच्या माध्यमातून युट्यूब क्षेत्रातून बैलगाडा क्षेत्राला म्हणजे एकदम उच्च स्तर मिळालेला आहे. आणि तुमचं सुद्धा आभार आहे. सगळ्यांचं जेवढे आमचे फॅन फॉलोइंग आहे सचिनचे त्यांचे सगळ्यांचं आभार आहे. आणि दुसरी गोष्ट, आमच्या नातेपुत्यातून जे काही काल आम्हाला जे प्रेम भेटलं सर्व नातेपुतेकरांचं आणि जनतेचं सगळ्यांचं आभार आहे. आणि टेटस जे होते माळशिरस तालुकाच नव्हे तर मला महाराष्ट्रात मी 3,500 कॉन्टॅक्ट आहे. माझं 3,500 कॉन्टॅक्ट मधलं 2,500 कॉन्टॅक्टला आरामशीर टेटस होते आणि ते पण आपल्या सचिनचे होते. आणि महाराष्ट्रभरातून जे आम्हाला जे जनतेने प्रेम दिलं ह्या जनतेचं सदैव आम्ही ऋणी राहू आणि आभारी राहू. एवढं सांगेल की आम्हाला आमच्या सचिनवर जे तुमचं विश्वास आणि प्रेम देत आहे हे भरभरून राहून द्या. आम्ही कंटिन्यू तुमच्या आशीर्वादानं ऋणी राहू आणि तुमच्या आशीर्वादानं गुलाब राहू. खर तर तुम्ही ज्या युट्यूब बघता, युट्यूबवर बैलगाडा शर्यत बघता, तुम्ही धनाजी पिसाळ अर्थात यांना ओळखत असाल, ज्यांनी 2023ला एक 23चं जे मैदान झालं हिंद केसरी त्यावेळेस सर्जा घरनिकीचा सर्जा राजाचं हे सगळं नियोजन केलं. त्यांनी सुद्धा काल सांगितलेलं की सचिन हा फायनल मध्ये असणार किंवा गोललात असणार. ते धनाजी पिसाळ आपल्या सोबत आहेत. काय सांगचाल, तुमच्या भावना काय किंवा तुमचा अनुभव काय सचिन?
ह्या वासराला ज्यावेळेस आणलेलं त्यावेळेस हिचं सांगितलेलं की बाबा हे काहीतरी करून दाखवेल, कारण आणलेलं तेव्हा लागलेलं उतरताना, आणि तरी पण त्यानं गट असा उडवला होता की बसायचा, आणि सेमीत गाडी फॉरहून एक नंबर उतरली होती. तुमचंच मैदान, तुमच्या भागातलं मला वाटतं गणहोटवाडीचं मैदान होतं, वावर हिलेलं. मग त्यावेळेस एवढं लागून एवढं ही करते, आणि त्यानंतर मग खरेदी झाली त्याची. खरेदी झाल्यानंतर खरेदीला अनेक अडचणी आली. भैच म्हणजे डबल किमतीनं भै म्हणलं तर काय करू धनाभाव घेऊ का नको, काय करू, काय डोकं चालणार, कारण किंमत लय वाढली वासराची. त्यावेळी डॉक्टर साहेबांनी मी सांगितलं बिनधास्त घ्या, तुम्हाला 4 पटीने 5 पटीने वासरू, 5 पटीने वासरूची किंमत होईल. आणि ते आज खरं ठरलं. आणि वडकीला ज्यावेळेस गाजवलं वडकी, त्यावेळेसच कळलं असेल की बाबा ही वासरू काय किमतीचं आहे किंवा काय ह्याचा आहे. आणि फायनलला आता मला वाटतं जाताना पायरा झाला त्यावेळेस कळलं की लक्षाने आहे ती एक नंबर करून येत आहे म्हणलं 100%. आणि 100% नवीन चेहरा असणार म्हणलं होतं. आणि नवीन दोन्ही चेहरा, एक नवीनच म्हणायला लागेल, कारण नुसती जाता फ्रेश नवीन चेहरा उदयास आला. आणि ह्या शब्दाला म्हणजे यश आलं. आणि सचिन करून दाखवलं, शब्द आमचा खरा करून दाखवला सचिन लक्षण, त्यांचा आम्ही आभार आहे. ओके, मला काय सांगायचं आहे, आता सचिन तसा लक्ष दोन्ही आदत बैल, म्हणजे काल पण मी दोन्ही बैलांना बघितले. काल 2000 पेक्षा जास्त तिथं बैल होते, ताकदीची बैल होती. त्यात ही आदत कशी टिकली, म्हणजे काय ह्यांच्यात जादू होती? तुम्ही म्हणजे रोज मैदानावर असता आमच्यापेक्षा, तुम्हाला रोजचे बैलाचं सगळं अनुभव माहिती आहे, चारा खाद्य सगळं अनुभव आहे. ही आदत बैल एवढ्या मोठ्या मैदानात, एवढ्या ताकदीच्या मैदानात कोणत्या म्हणजे काय स्किल किंवा काय त्याच्या मागचं रहस्य असं? ताकद म्हणजे काय होतं ह्या बैलांना, म्हणजे इमलिगा एक गाणं, इमलिगा हे तसं काम आहे, तू ओढतोय का मी ओढतोय असं काम आहे. खालनं सचिन गाडी पूर्णपणे काढून देतो. आणि म्हणजे सचिन ओढत म्हणजे खालनं नरमादी म्हणतात ना, त्यातलं खालनं सचिन काढली तर वरती काढतोय. म्हणजे दोघं निमन, आपण एक खेळ असतो बघा, निम्यापर्यंत आणून द्यायचं निम्यापर्यंत, तसं ह्यांची गाडी जुळली होती. आणि ह्यांना म्हणजे गाडी उपसायला लय वेळ लागत नाही, किंवा ह्यांच्याबरोबर मोठा बैल असता समजा, तो बैल पळत नसता, किंवा खालनं वाढायच्या वेळेस खालनं त्याला वाढायचं म्हणलं तर काय अडचण येत नाही ह्याला, वर ह्याला त्याला वाढायचं म्हणलं काय अडचण येत नाही. म्हणजे समान उंचीची समान लांबीची असल्यामुळे आणि वजन थोडं असल्यामुळे दोघांना काय अडचण नाही गेली. आणि त्या रानात भरा पाय टाकत म्हणजे वडकीचा आधी झालेल्याचा डबल ही झाला का, म्हणजे त्या दोन्ही बैलांना वडकीला एक नंबर झाला असता, पण काय विषय झाला नाही तो नाही, त्याच्या अगोदर जोड झाली ना, त्यामुळे त्या दोन्ही बैलांना एकमेकांचं ही माहित होतं. वडकीला ज्यावेळेस गाडी जुळली का नाही त्यावेळेसच गाडी जुळून पडली होती. चांगल्या गाड्या, म्हणजे दोन्ही बैलांचं रिलेशन किंवा एक बॉन्डिंग तयार. बॉन्डिंग म्हणजे कसं होतं, पळ म्हणजे आपण दोघं चालतोय, चालताना एकमेकाचं काय अडचण येत नाही, किंवा चालताना व्यवस्थित चालतोय. आणि जर समजा एकमेकांचं जर अडचण असेल तर आपण लय उशीर चालू शकत नाही. तसं त्यांचं काय एकमेकांना म्हणजे मन जुळले किंवा पैर जुळलं, खांद जुळलं, आणि भराभरा वर यायला काय अडचण येत नाही. म्हणजे ही गाडी कधी पण घाला फुटली म्हणजे फुटूनच, आणि फुटली तर थोडी अडचणी म्हणजे लवकर म्हणजे ह्याचा खांदा जुळतो, हे करतो, त्याचा खांदा जुळतो. पण नाही फुटली तरी पण पुढच्या पण मैदानात हीच दहशत धावणार. त्यावेळेस वडकीला सांगितलं. आणि आगामी काळात काय असेल यांचं महाराष्ट्रातलं ही आता कसं आहे, यांची आगामी काळात प्रत्येकाला वाटतं ही बैल आपल्याला भेटावी, तिशी ह्यांच्यासोबत जोड लागावी, परंतु ह्यांनी ही जोडी टिकवून पळावी अशी माझी इच्छा आहे. आणि टिकून पळाली तर बरेच मैदानात कुठे जायला तिथं म्हणजे हरणार नाही गाडी. आपण बघू शकता अजून काय तुम्हाला वेगळा अनुभव काय आला? अनुभव म्हणजे पुसेगाव मैदानाचं म्हणजे महाराजांचा आशीर्वाद ज्या बैलाला भेटेल तेच एक नंबर होतो, किती पण काय होते तुम्ही. दुसरं म्हणजे महाराजांचा ज्या बैलावर हात आहे बाबा, इच्छा आहे तीच बैल एक नंबरवर जाते ती. आणि नवीन जोडी हिंद केसरी मिळाली. मित्रांनो, काल जे हिंद केसरी मैदान झालं त्याचा प्रथम बक्षिसाचा मानकरी ठरलाय ते म्हणजे लक्ष आणि सचिन. आपण बघू शकता की ही जी संत सेवागिरी महाराजांची जी मानाची ढाल आहे ती या सचिन आणि लक्षाला मिळाली. त्याच्यासोबत आज आपण संवाद साधला. अशाच अनेक आपण मुलाखती ज्या आहेत ते आगामी काळात सचिनची जी महाराष्ट्रात सचिन धुमाकूळ घालणार आहे याच्या सुद्धा आपण तुम्हाला अपडेट देणार आहोत. धन्यवाद.